आज संध्याकाळी ही मी अशा काळ्या दिडक्याची आमटी करणार आहे. त्यासाठी की दाणे काढून घेऊया. अजून बसायला नाही साधं बसा. तिकडे गॅसवर काय ठेवलं ते दाखवते तुम्हाला. पातेल्यामध्येच ठेवलेलं आहे आणि एका बाजूला दूध गरम करायला ठेवले बारीक गॅसवर. बारीक गॅसवर ठेवलं की अशी साय पण घट्ट होते आणि आमच्यात ह्यांना साय खायला आवडते. रोज सकाळ संध्याकाळ कणी जेवणासोबत दुधावर साय घातलेली त्यांना भातासोबत खायला आवडते. त्यामुळे आम्ही तूप वगैरे काही लावणं होतच नाही माझं करणं, कारण साय सगळी खाण्यात संपून जाते. चला तर आता वाजलेले 7 आणि आता मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. आणि हो, तुमचं स्वागत करायला विसरले. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो. तर आता संध्याकाळचा ब्लॉग म्हणण्यापेक्षा की माझ्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. आता बरोबर 7 वाजून गेलेले आणि आता मी संध्याकाळच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आमचं कसं निवांत झोपतं बघा. दिवसभर फिरून आता संध्याकाळचा निवांत झोपेत. दिवसपासून कणी कुठं बाहेर गेलेला मगाशी आलाय आणि असा झोपलाय निवांत. इथे बसले म्हणजे इथून कणी मला दूध पण बघायला मिळेल. जरा जर इकडं तिकडे गेलं कणी की दूध सारखं माझं ओतू जातं. तर पहिल्यांदा हे सगळे दाणे काढून घेते, नंतर भेटू. अजून कच्चे आता 2 दिवसात येतील पिकायला. हा जरा
विकत आले. थोडा कधी मस्तपैकी चहा ठेवूया, कारण सकाळी आज पाणी लवकर आल्यामुळे कधी कामच आवरत बसले सकाळ सकाळी लवकर. तर इथे घरगुती लाल तिखट घालून बटाट्याची भाजी केलेली आहे. नीला अशीच आवडते, त्यामुळे आज मी त्या पद्धतीनेच केलेले, अगदी साध्या सोप्या कांदा टोमॅटो वगैरे घालूनच केलेले. थोडे त्याला डब्यामध्ये दिलेले, आमच्या दोघांसाठी ठेवलेले. इथे मी दिडक्याची आमटी केलेली, म्हणजे काळे दिडक्यांचे दाणे असतात की नाही दाखवते. तर ही आमटी केलेली आणि ही आमटी पीठ लावून केली की नाही खूप छान लागतं. इथं चपाती पण झालेले. मला गेलं की नाही असं तेल काल भेटतं, कधी कधी भेटतं त्यांच्या इच्छेत असलं आणि त्यावेळी जर आपण चुकून गेलो ना तर भेटतं. हे जे आपण देवाला नारळ देतो की नाही अर्ध बकल ठेवून घेतात, तर त्यापासून बिना केमिकलचं खोबरेल तेल बनतंय. ते मला काढून ठेवायचे, काल मी गेली होती तर घेऊन आले होते. अशा डब्यामध्ये काढूया. अशा पसरट डब्यामध्ये का काढायचं माहिती आहे, हे बिना केमिकलचं आहे आणि खोबरेल तेल कणी जरासं जरी गारवा असला किंवा थंडीचा महिना असला की नाही हे गोठते ते. काढत काढत बोलू आपण. तर हे तेल कणी गोठते, असं थंडी जरी पडली कणी तर हे असं घट्ट होतं. त्यामुळे कणी उभ्या अशा बॉटलमध्ये ठेवलं कणी कमी रुंदीच्या तोंडाच्या बॉटलमध्ये तर ते काढता नाही येत, कारण ते असं करून जरी काढायचं म्हटलं ना तर ते घट्ट असल्यामुळे चिकटून राहिलेलं असतं. त्यामुळे असं ज्या डब्यामध्ये आपला हात जाईल तर त्या डब्यामध्ये असं तेल काढून ठेवायचं, म्हणजे घट्ट जरी झालं तरी ते आपल्याला घेता येते. बरोबर आपला डबा भरलेला आहे, बिना केमिकलचं असते. तुम्ही जर कधी आला गेला की नाही आदमापूरला आणि तिथं असते जर लिहिलेलं असते त्याला आहे शिल्लक किंवा विक्रीसाठी सुरू आहे, तर त्यावेळी तेल नक्की घेऊन या. बरं डबा आपला भरलेला आहे.
आता बरोबर 11:15 वाजलेले आहेत आणि आता माझी देवपूजा पण झालेली आहे, बाकीची सगळी कामं झालेली आहेत. एकदा मशीन झालेले आहे, ती कपडे आता उन्हात टाकते आणि दुसऱ्या वेळेचं मशीन लावते मी. आणि ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.